मात्र सरकारने आता अखेर दाखवून दिलं की जूनचा हप्ता आम्ही लवकर देत आहोत, कारण आता सरकारने पूर्णपणे हप्ता वाटपाची तयारी केल्याने लाडक्या बहिणींना देखील आता दिलासा मिळालेला आहे। अखेर राज्य सरकारने असा निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणींनी देखील आता सरकारचे आभार मानलेले आहेत। आता सरकार पहिला टप्पा लवकरच सुरू करणार आहे। आता पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे येणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे, तसेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्या बँकात येतील त्यांची देखील नावे आता जाहीर झालेले आहेत। त्या याद्या तुम्हाला दाखवणार आहे, जिल्ह्यांची नावे वाचून दाखवणार आहे, कारण पहिला टप्पा हा सर्व जिल्ह्यात नसून 12 जिल्ह्यात पहिला टप्पा आता हे सोडण्यात येणार आहे। नेमके कोणते 12 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात हप्ता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी जमा होईल, त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जर जिल्ह्याचे नाव त्यामध्ये असेल तर तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। तुम्हाला सर्व काही रक्कम जी आहे ती लाडकी बहीण योजनेची मिळून जाईल, तुमच्या बँक खात्यात ती सर्व काही रक्कम आता जमा होणार आहे। मात्र तुमच्या जिल्ह्यात हप्ता मिळणार का नाही ते पाहण्यासाठी लक्ष देऊन 2 ते 3 मिनिटं वेळ काढून फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तुमचे 4 मोठे फायदे होणार आहेत, सर्व योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। आता सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकले तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार त्याबाबतच्या बातम्या सर्वात आधी या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच व्हिडिओला लाईक करून प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तुमचा कोणता जिल्हा आहे ते कमेंटमध्ये कळवा। नेमका तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो आपण तुम्हाला नक्कीच माहिती देऊया। तर चला पाहूयात आता सविस्तर लाडकी बहीण योजनेची अपडेट। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण आता सध्या जर पाहायला गेलं तर इकडे बघू शकता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता सरकारने संपवली आहे। कोणत्या जिल्ह्यात हप्ता सर्वात आधी येत आहे, जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला स्पष्टपणे सांगून टाकणार आहे, यादी दाखवणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता सर्वात आधी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा काय फायदा होणार आहे, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर काय फायदा देखील झाला पाहिजे। तर इकडे बघू शकता सध्या स्थितीला विचार केला तर यामध्ये आता सर्वात आधी आपण पाहणार आहोत नेमका हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात कोणते 12 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकारकडून हा सोडण्यात येणार आहे। त्या 12 जिल्ह्यांची नावे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर 12 जिल्ह्यांची नावे पाहायला मिळतील। त्यानंतर सरकारने आता गॅस सिलेंडर योजना, अन्नपूर्णा योजना ही सुरू केलेली असून सर्व महिलांना आता 830 रुपये देण्याचं ठरवलं आहे। मात्र त्यासाठी एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे, ते फॉर्म तुम्ही वगैरे सर्व नीट केल्यानंतर 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता देखील तुम्हाला 100% मिळणार आहे। मात्र त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ती व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील तुम्हाला नक्कीच मिळतील। तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आतापर्यंत मिळाले आहेत का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। व्हिडिओला एक लाईक देखील करू शकता। अजून काय फायदा होणार आहे तर इकडे बघा, सरकार आता 40,000 रुपये देण्याचं अजितदादांनी सांगितलं। मग हे 40,000 रुपये लाडक्या बहिणींनो घ्यायचे कसे, या 40,000 रुपयांचा लाभ घ्यायचा कसा हे देखील सांगणार आहे। हे 40,000 रुपये घेऊन तुम्ही छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकता। तुमच्या अडचणीला हे खूप कामी पैसे येणार आहेत। त्यासाठी 40,000 रुपये नेमकी मिळवायचे कसे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व आता कोणत्या बँकेत लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा सुरू होणार आहे त्या बँकांची नावे देखील मी सांगणार आहे। त्या बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळून जाईल। हे सर्व काही पाहण्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत वेळ काढून बघा। 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जर बघितला तर तुमचा खूप मोठा असा फायदा देखील होणार आहे। तर चला सर्वात आधी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगूयात, कारण पहिला टप्पा आता काही जिल्ह्यात जमा केला जाणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। इथून पुढे फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांच्या याद्या, लिस्ट काय सर्व काय सरकारने आता जाहीर केलेला आहे। यामध्ये इकडे बघू शकता आता काल ज्या बहिणींनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता, ज्यांनी आपला कालचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय त्यांचा खूप मोठा फायदा झालेला असून त्यांचं आता पहिल्या यादीत नाव आलेलं असून आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी त्यांना मिळणार आहे, कारण पहिल्या यादीत सरकारने त्यांचं नाव देखील आता जाहीर केलेलं आहे। पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढे सांगतो, जेणेकरून तुमचं पण नाव पहिल्या यादीत आलं तर लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता आता सर्वात आधी तर मिळेल। त्यानंतर जुलैचा हप्ता देखील जुलै महिना जसा सुरू होईल तसे लगेच जुलैचे पैसे मिळतील, गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळून जातील। मग त्यासाठी काय करायचे पुढे सांगणार आहे, फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। थोडंसं काम आता बाजूला ठेवून हा व्हिडिओ फक्त बघायचा आहे। तर चला आता जिल्ह्यांच्या याद्या आपण बघत आहोत। या ठिकाणी सरकारनं काय सांगितलंय तुम्हाला सांगतो, लाडक्या बहिणींची सरकारने आता प्रतीक्षा संपवली आहे। 12 जिल्ह्यात डबल हप्ता येणार असून मेसेज कोणत्या क्षणी मोबाईलवरती येतील। मोबाईलवरती मेसेज आले की समजून जायचं आपला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने आपल्याला दिला आहे। यामध्ये इकडे बघा आता
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 3 मेसेज येणार आहे, तुमच्या मोबाईलवरती दिसतील. आता कारण एका योजनेचे पैसे नाही तर 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहेत. ते पण 100% पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत. पण याचा लाभ घेण्यासाठी काही कामे करून ठेवावी लागणार आहे. ती कोणती कामे करायची ते तर आपण पुढे सांगणारच आहोत, कारण आता तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर आता तुमच्या आसपासचे जे काही कोणी लाडक्या बहिणी असतील त्यांना जास्त रक्कम मिळण्याऐवजी तुम्हाला जास्त रक्कम मिळू शकते. कारण तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात म्हटल्यावर तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे समजणार आहे. तसेच इकडे बघू शकता आता सरकारने या ठिकाणी जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे जाहीर करून टाकलेली आहे. तर चला आता आपण एका लाईन मध्ये सर्व जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला वाचून दाखवतो. तर चला पाहूया. तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, बघू शकता आता सरकारने चांगला दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. आता सरकार तुमच्यासाठी एवढं काम करत आहे म्हटल्यावर आता इकडे बघू शकता तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी देखील सरकारने अजून दिलेली आहे. फक्त ती बातमी तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला बघण्याचं काम करायचं आहे. सरकार तर मोठे काम हे तुमच्यासाठी करणारच आहे. आता यामध्ये इकडे बघू शकता पहिला जिल्हा जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींनो, आता पहिला जिल्हा आहे नंदुरबार. तुम्ही जर नंदुरबार या ठिकाणी राहत असाल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कोणत्या क्षणी तुम्हाला मिळतील. नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा डबल हप्ता म्हणजेच मे महिन्याचे 1500 जून मध्ये जमा झाले. आता जून महिन्याचा हप्ता 1500 येत आहे. टोटल रक्कम ही 3000 रुपये अशी तुमच्या बँक खात्यावरती आता तुम्हाला पाहायला मिळेल. आता लाडक्या बहिणींनो, एवढंच नाही तर नंदुरबार जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीमध्ये आलेलं असून गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नंदुरबार या ठिकाणी सरकारची हाती वाटप करणार आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळू शकतो. आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याची पण नाव असू शकते. पण व्हिडिओ बघत चला, अजून कोणकोणते 12 जिल्हे आहेत त्यांची नावे सांगणार आहे. ज्यांच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये येईल त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे 1500 रुपये जून महिन्याचा हप्ता व 40,000 रुपयांचा लाभ हा 100% घेता येणार आहे. तर चला अजून पुढच्या काही जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. यामध्ये पहिला जिल्हा हा नंदुरबार जिल्हा देखील पाहायला मिळत आहे. तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूयात. लाडक्या बहिणींनो, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण आता जिल्हे तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. आता पहिला जिल्हा नंदुरबार झालं तर दुसरा जिल्हा देखील सरकारने जाहीर केलेला असून पुढचा जिल्हा आहे पालघर. आता पालघर या ठिकाणी जर कोणी राहत असेल तर आनंदाची बातमी म्हणजे पालघर या ठिकाणी जून महिन्याचे 1500 रुपये हे आता वर्ग केले जाणार आहेत. गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे तुम्हाला देण्यात येणार आहेत. म्हणजे ही सर्व काही जी रक्कम आहे ही तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता वर्ग केली जाईल, तुम्हाला देण्यात येईल. ही टोटल रक्कम आता 2000 रुपयांपेक्षा अधिकचे आहे. हे सर्व काही पैसे तुम्हाला मिळून जातील. मात्र लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत नाव तुमचं आलं तर 3000 रुपये महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. मग आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो. तुमचं जर नाव दुसऱ्या यादीत येण्याऐवजी पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला जून महिन्यात 1500चा हप्ता नाही तर सरकारकडून 100% 3000 रुपये मिळतील. मग तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील, तुमचं नाव तुम्हाला वाटत असेल पहिल्या यादीत सरकारने घ्यायला पाहिजे, मग हा व्हिडिओ आता लक्ष देऊन बघा. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा नक्की फायदा होईल. कारण काल ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा देखील खूप मोठा फायदा झालेला आहे. तर बघू शकता आता पालघर जिल्ह्यात देखील आता हप्ता वाटपाची तयारी झालेली आहे. कोणत्या क्षणी मेसेज येतील, ज्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे त्यांनी आता प्रतीक्षा करू नका, तुम्हाला हप्ता लवकर मिळणार आहे. आता कसलीही चिंता करण्याचं तुम्हाला कारण राहणार नाहीये. तर चला अजून आता पुढच्या जिल्ह्यांची यादी, तसेच कोणत्या बँकेमध्ये हप्ता लाडकी बहीण योजनेचा जमा होणार आहे व आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आता ते राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. हा 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता फास्ट पैकी सर्व काही तुम्हाला एकदम आता सांगून टाकणार आहे. फक्त आता व्हिडिओ बघायचा आहे. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सरकार आता निर्णय घेत आहे. आता 2 जिल्हे तर आपण पाहिले. पहिला जिल्हा झाला नंदुरबार, तो जिल्हा झाला उत्तर महाराष्ट्रातील. आता दुसरा एक जिल्हा पाहिला तो म्हणजे आपण कोकणातील पालघर जिल्हा, हा झाला कोकण विभागातील. आता हे 2 जिल्हे आपण पाहिलेले आहेत. आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट आता सर्व एकदाच वाचून दाखवणार आहे. त्यानंतर बँकांची लिस्ट पाहिजे आहे की कोणत्या बँकेत सर्वात आधी सरकार हप्ता सोडणार आहे. त्या बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो. मग हे सर्व काय बघण्यासाठी आता व्हिडिओ बघत चला. तर यामध्ये बघू शकता सर्वात एक महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे. त्यामध्ये
राज्य सरकारने सांगितलं आहे की आता लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नाही तर अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली आहे। त्याचा लाभ सर्व माता भगिनींना मिळणार असून ते पण प्रत्येक महिलांना आता प्रत्येक वेळेस 830 रुपयांचे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याप्रमाणे आता देण्यात येणार आहेत। म्हणजे बघू शकता सरकारने तुमच्यासाठी किती मोठे निर्णय घेतलेले आहेत। यामध्ये आता 830 रुपयांचा हप्ता देखील तुम्हाला मिळून जाईल। कसलीही काळजी करू नका, तुम्ही चिंता करत बसू नका, कारण तुम्हाला हप्ता हा 100% मिळणार आहे, म्हणजे मिळणार आहे। ते पण गॅस सिलेंडरचा पण हप्ता, जूनचा हप्ता हा सर्वात आधी तुम्हाला येणार आहे, कारण तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत आहात, त्यामुळे तुमचा फायदा नक्कीच होईल। तर हे 830 रुपयांची देखील रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे। अजून सरकारनं काय सांगितलं आहे इकडे बघू शकता। यामध्ये हा निर्णय कोणी घेतलाय तर तुम्हाला खाली फोटो दिसत असतील। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एक नंबरला दिसत आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यानंतर इकडे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा व अर्थमंत्री त्यांच्याकडे पद आहे। या तिघांनी मिळून लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाकांक्षी असा निर्णय जाहीर केलेला आहे। यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला आता नेमका हप्ता कोणत्या विभागात कोणत्या जिल्ह्यात आता सुरू होत आहे व कोणत्या टायमिंगला हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल, आता सविस्तर वेळ, टाइम व तारीख आता आपण बघूयात। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। या व्हिडिओत आपण अजून बरीच काही माहिती तुम्हाला एकदम फास्ट गतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आता पुढची अपडेट आपण बघूयात। तर बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत अजून महत्त्वाचा निर्णय म्हणजे सरकारने आता जिल्ह्यांची नावे, बँकांची नावे लिस्टमध्ये आता सादर केलेली आहेत। सर्व काही एका मिनिटाच्या आत तुम्हाला वाचून दाखवतो। यामध्ये सर्व अपडेट आता तुम्हाला पाहायला मिळतील। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो, इथे बघू शकता। या ठिकाणी सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या आता आपण सांगणार आहोत। यामध्ये खाली काय लिहिलेलं आहे, त्यानंतर कोणत्या बँकेत हप्ता सर्वात आधी येईल याची माहिती देखील या लेखामध्ये आहे। तसेच बँकांची नावे, तसेच जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे व आता कोणत्या विभागात पैसे येणार त्या विभागांची नावे सविस्तरपणे देण्यात आलेली आहेत। व पहिल्या टप्प्यामध्ये जास्त रक्कम ही वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। तर आता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात जास्त रक्कम मिळणार आहे, कोणत्या विभागात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकार सर्वात आधी देणार आहे व आता हप्ता सर्वात आधी आपल्या बँक खात्यात येण्यासाठी कोणतं काम करा म्हणून महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे ते देखील सांगतो। कारण एक काम करायचं आहे, ते काम केलं तरच जून महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळेल, अन्यथा त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता। ते काम आता प्रत्येकाने करायचं आहे। तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत आम्ही काही काम न करता ऑटोमॅटिक हप्ते हे आमच्या बँक खात्यात जमा होत आलेले आहेत, मात्र असं नाही। आता जून महिन्याचा हप्ता तसा जमा होणार नाहीये, काम करूनच घ्यावा लागणार आहे। कारण बालविकास मंत्री, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे ह्या महाराष्ट्राच्या पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्राच्या बालविकास व महिला विकास मंत्री ते आहेत। मग त्यांनी काय सांगितलं आहे तर महिलांना एक सूचना दिली आहे, सर्वात आधी तुम्ही एक काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळण्यास उशीर होणार नाही। सर्वात आधी हप्त्याची रक्कम तर मिळेल, मात्र जास्त रक्कम मिळू शकते, त्यासाठी तेवढं काम करून घ्यायचं आहे। मग आता तुम्हाला 1500 ऐवजी 3000 रुपये जर पाहिजे असेल तर ते काम करण्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघा, तुमचा फायदा नक्कीच होणार आहे। तर यामध्ये आता कोणते जिल्हे पुढचे आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट आता आपण बघूयात। तर यामध्ये बघू शकता आता पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा आपण सांगितला तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित दादा यांच्या हस्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्याचे वितरण आता सुरू केले जाणार आहे। जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम अखेर सरकारपर्यंत पोहोचलेली आहे। यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर नागपूर विभाग आता पुढचा पात्र ठरवण्यात आलेला आहे। नागपूर विभागातील काही जिल्हे लाडक्या बहिणींवर सरकारने आता जाहीर केलेले आहेत। यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये, पहिल्या यादीत नाव आलं तर 3000 रुपये अशी रक्कम आता नागपूर विभागात देखील वाटप केली जाणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ बघा, जिल्हे व आता विभाग तुमचा आहे का नाही ते तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे। या सर्व विभागामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता ही रक्कम जमा केली जाईल। ही रक्कम आता पाठवण्यात येईल, त्यामुळे कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। तुम्हाला एक चांगला दिलासा आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला आता पुढे काय अपडेट आलेली आहे ती लगेच तुम्हाला सांगतो।
तर यामध्ये बघू शकता पहिला टप्पा जसा सुरू होईल तसे मेसेज लगेच लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती येतील. पण नेमका पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना सर्वात आधी हप्ता मिळणार आहे व त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते सांगणार आहे. अजून कोणते जिल्हे व विभाग आहेत ते देखील आपल्याला पुढे बघायचं आहे. फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर यामध्ये बघा पहिलं काम काय करायचं आहे, तुम्ही जर आपलं आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केलं नसेल तर तेवढं एक लिंक करून घ्या. आता हप्ता तर सध्या वाटप सुरू नाहीये, मात्र जसा हप्ता आता वाटप सुरू होईल सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होतील. किती रुपये, तर 3,000 रुपये हे जमा होतील. आता 3,000 रुपये नेमके मिळणार आहेत तर कोणाला, आता ते देखील तुम्हाला सांगतो. कारण तुम्हाला वाटत असेल 3,000 रुपये नेमके सरकार का देत आहे व कोणाला देत आहे असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर त्याचं देखील आपण उत्तर देणार आहोत. तर यामध्ये इकडे बघू शकता आता आधार कार्ड लिंक केल्याने तुमचा फायदा होणार आहे. एक म्हणजे सर्वात आधी जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा केले जातील. व यामध्ये आता तुमचं बँक खातं ज्या बँकेमध्ये आहे ते तुमची कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या बँक खात्यात कधी पैसे येणार त्याबाबतची अपडेट आपण पुढे नक्कीच सांगणार आहोत. तर यामध्ये बघू शकता आता हे 3,000 रुपये सरकार वाटप करणार आहे. आता कोणत्या विभागात सर्वात आधी येणार आहेत तर नागपूर विभागात, नांदेड जिल्ह्यात हे 3,000 रुपये येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील लाडकी बहीण योजनेचे सर्वात आधी पैसे आता हे वाटप केले जाणार आहेत. मात्र हे 3,000 रुपये देण्याचं कारण म्हणजे मागच्या वेळेस ज्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केलेलं नव्हतं त्यांना मेचा हप्ता त्यामुळे मिळाला नव्हता. त्यामुळे आता मे महिन्याचे 1,500 रुपये व जून महिन्याचे 1,500 रुपये टोटल ही 3,000 रुपयांची रक्कम या माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. व 40,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जाऊन सर्व काही विचारपूस करू शकता किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये याबाबत अजून सविस्तर माहिती देणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट आम्ही नक्कीच देऊ. धन्यवाद.